आपल्या पूर्वजांची जी बागायत आहे, काजू बागायत आहे, त्या काजू बागायतीमध्ये वेगवेगळ्याची कलमं लावून आपली 2-3 तऱ्हेच्या जातीची कलमं लावून या ठिकाणी बागायत केलेली आहे. गोंयचो हुर्राक आनी फेणी सगळीकडेन फामाद आसा, मात ही फेणी वा हुर्राक तयार करपा खातीर बरेच कश्ट घेवचे पडटा. पारंपारीक पद्दतीन काजू बागायती वाडोवन थंयचे काजू हाडून कशे तरेन हो वेवसाय जाता हाचेर पारसेचे श्रीराम साळगांवकर उलयले. तांची सुमार 5000 काजूची झाडां आसात आनी त्या भायर तांचे हेर शेती वेवसाय लेगीत आसा. ह्या कामान तांकां तांची बायल मदत करता अशें ते सांगतात. आता तुमची घरात अशी बरी डोंगरापासून पयस हे काजूंची मागीर राखण काय तुम्ही डेली येतात? आम्ही डेली असतो. चोरी बी काय प्रकार जाता? आधी करताले, आता कोण ना. कोण करीना. हे आता काजू पळयले आम्ही तुमच्या काजूच्या बागायतीन 2-3 तरेचे काजू आलो, लहान मोडके काजी आहात, ते काजींकय भरपूर लागले. कसली कलमा ही काय वेगळे जाती? या वेंगुर्ला 4 आणि वेंगुर्ला 7 आणि M1 आणि आमच्या गावठी काजी हे कलमा बरीच लागतात. गावठी काजूचे काय फायदो आणि भायली कलमांचो काय डिफरन्स येता भितर? गावठी काज म्हणजे ती म्हणजे सरासर असता, म्हणजे एक साईज नसता, म्हणजे बारीक असता, मोठी असता, म्हणजे एक सारखी नसता. पण कलम असता ती एक सारखी असता. आता तरी तुमच्या बागायतीन कितले काजू असा असे काजूंची झाडा? असतात एक 5,000. ही काजू दर वर्सा लायतात तुम्ही नवीन झाडा मेल्ल्या उपरांत? वर्सा 100-50 झाडां मरतात. मागीर कितें सरकार तुमकां कितें अनुदान दिता ही काजू बागायत वाडोवपाक? दिता, लावपाक दिता. आता तुमकां वयर येतले जाल्यार तसो रस्तो ना, तुम्ही पांय वाट बरी केल्या म्हणजे सहज एक 2 व्हीलर येवंक शकता. सरकार कडल्यान तसं काय मेळना अनुदान बी? कशें म्हणजे तसं अनुदान सरकाराकडे मागल्या मेळता, परत तेका खूप फॉर्मॅलिटी करूचे पडटा. ओके. आता हे काजू केल्या उपरांत हे आता काजू आता तुम्ही हे करतात, पिळतात, मागीर कितें करप त्याची फुडें सोरो करतले प्रक्रिया काय असता? मागीर ते क्रेशरान घालप. मुट्टे घालप. हो. आणि केन्ना येता हो? त्याच्या पहिली काय काडप? रोस? ह्यो आता क्रेशरान घातलो काय ना, मागीर हे येतलो सोप येता. सोप येतलो काय तो पिंजरो आहा तितून घालप. पिंजरान घातल्या उपरांत थंय मागीर ते रस येतलो. रस येतो ना. रस येयलो काय मागीर ती भट्टी आहा ते भट्ट्यान घालप. भट्टेन कसल्या प्रकारचो सोरो करता? पहिली हुर्राक असता. हुर्राक असता. आणि हुर्राकाचे मागीर कितें करता? फेणी. मागीर ते परत रस इल्लो घालप आणि मागीर परत ते हुर्राक काडलेले घातले काय मागीर फेणी जावप. आणि हुर्राकाक डिमांड असता का फेणी एक डिमांड असता? सध्या पहिली हुर्राकाक डिमांड असता. हे हुर्राक कितके दीस चलता समज आता दवरले फुडल्या वर्सा? जून मेरेन चलता, म्हणजे त्याची टेस्ट वयता. लोक घेणारे तुमच्याकडे असे येतात काय मागीर तुमकां व्हरान घालचे पडटा कोणाकूय बारांनी बी? येतात आणि व्हरतात, दोनूय आसात बाजू ते. येतातूय आणि घालूचेय पडटा. पयलीं आमच्या पेडण्यांचो विचार करीत न्हू जाल्यार पयलीं हुर्राक मेळटाले खंय पत्रादेवी फकीर पाटो, ते वेगळे लागताले म्हणटा लोक. ते पयलीं काजी लागता आणि हे सायटीन मागीर काय फरक? वातावरण काय कसे काय फरक खंयचोच ना, कांयच ना. दोघांचे वांगडान लागतात. फक्त तेंचे कितें तेंचे सुबेज काजी, काजी म्हणटकीर खूप काजी असल्या कारणान तेंका बेगीन कलेक्शन जाता. आमचे कमी काजी असल्या कारणान आमकां थोडे जाता. आता हे तुम्ही काजू व्यवसाय करतात, भात शेती करता, वेगवेगळी तुम्ही फळां लायता, फुलां लायता आणि काजू हंगाम असता केवळ मर्यादित असो हंगाम, पण बाकीची शेती तुम्ही वेगवेगळी 365 दिवस वेगवेगळी शेती करता. काजवां खातीर व्यवसाय करपाक वेगळे कामगार हाडचे पडटा काय घरचीच मंडळी? वेगळे कामगार जायत पडटा. 3 महिन्याचो सीझन असता तो आणि कलेक्शन करच्या खातीर जाता. आता नवीन तंत्रज्ञान येयला, ह्या बियो अशे वळपाचे मशीन आहा. मशीन आयले वळपाची. मशीन जाले काय डायरेक्ट मागीर ते रोस डायरेक्ट मशीनान घालून सुद्धा येता. ओके. म्हणजे जर मशिनरी जर यूज करीत जाल्यार सगळ्यांक सोपे जातले, लेबर कमी जातले. पयलीं दिसताले, पयलीं जेन्ना होळी आसताली पळय, होळीच्या दिसांनी काजू लागताले आणि जेन्ना होळीच्या निमतान लोक येताले भरपूर काजींनी, तेन्ना ते काजी चोरून वळून बिळून व्हरप. आता तसो प्रकार घडटा ना. म्हणजे ते पयलीं कशें, पयलीं आमचे शिवरात्रेक काजी एक भाटी जाताली, म्हणजे आमी सोरो काडटाले शिवरात्रेक. आपलो बाबा आणि शिवरात्रेक भाटी लायतालो. पण आता कशें जालें, आमी जे आधुनिक तंत्रज्ञान घेतले, शेती खात्याचे
सल्लो घेतलो. सगळ्यांचे सल्ले ICR, वॉटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांचे सगळ्यांचो सल्लो घेऊन म्हणजे काजी कशे करा, म्हणजे काजी एक पीक कहा, म्हणजे भात शेती कसं करतो तशी काजीचा पीक करा, म्हणजे त्याका खयता खत घाला, त्याची कशी निगा राखा आणि कशी म्हणजे सगळी निगा राखली तर तुमका 19 डिसेंबराक काजू हे असे गावंक शकता. 19 डिसेंबर बरी निगा मिगा करी झाले. वातावरण मी सारखे आहा झालं. अंदू कशे वातावरण मातशे दूषित झाले, म्हणजे पाऊस खूप लांब गेलो. बरोबर. आता तुम्ही ह्या डोंगरार पळयले, पाईपलाईन घातले आणि 3 किलोमीटर सुमारे पाईपलाईन हाडल्या उदकाची. ती उदीक केन्ना घालप तुम्ही? उदीक हरशी काजींक जर डेली घालीत न्हू जाल्यार त्याची 2दा काजी लागतात. डबल लागतात. पण शेवटी कशे पैशाचो ताळमेळ बघून मनीस एक उदकाकच दवरूचो पडटलो, म्हणून ते शक्य म्हणजे जर सारखीच जर बाग थोडी आसात आणि सारखे जर करीत जाल्यार ते शक्य आहा. तुमका आणि कोण मदत करता? तुमची मिसेसूय पळयला आम्ही खंय देशाच्या विविध राज्यांनी अभ्यासाक वयता. कृषी खात्याचे जर एखादो हे आसा अभ्यासक्रम थंयसर वयता. ती तुमका कशी मदत करता काय ती स्वतंत्र आपणच व्यवसाय करता? ना ती वांगडाच असता. आणि भुरगीं ती पळयले काजू बियो लागे करता. मागीर तिने हळद लायल्ली आसा. लेबर आता ते कसे लेबरांक मार्गदर्शन दिवचे असतात. ओके. कसे कितें ते सगळे मार्गदर्शन तिच्या अंडर असतात. म्हणजे खंयसून कलेक्शन करप, खंय काजू दवरप, खंयसून हाडप, हे सगळे मार्गदर्शन ते लेबरांक करता आणि त्याच्या खातीर हे सारखे जाला. ओके. नमस्कार. सध्या आम्ही पारसे डोंगर माळरानावर आहेत आणि या ठिकाणी आपले प्रगतशील शेतकरी पारसेचे माजी सरपंच श्रीराम साळगावकर, त्यांच्या अर्धांगिनी प्रमिला श्रीराम साळगावकर हे दाम्पत्य मागच्या कित्येक वर्षापासून आपल्या पूर्वजांची जी बागायत आहे, काजू बागायत आहे, त्या काजू बागायतीमध्ये वेगवेगळेची कलमं लावून आपली 2-3 तऱ्हेच्या जातीची कलमं लावून या ठिकाणी बागायत केलेली आहे. आज या ठिकाणी त्यांनी काजू कशा प्रकारचे लावले जातात, काजूपासून हुर्राक आणि हुर्राकापासून मग फेणी कशी तयार केली जाते याविषयी माहिती दिलेली आहे. आजकाल जर युवकाकडे एखादं शिक्षण असलं की त्याला सरकारी नोकरीची हौस असते आणि सरकारी नोकरी मिळावी म्हणून ते कधीकधी राजकर्त्यांचे पाय धरत असतात, त्यांचे उंबरठे झिजवतात, परंतु नोकरी काही मिळत नाही. परंतु या ठिकाणी जर आपण लक्ष दिलं तर आपले श्रीराम साळगावकर हे सुशिक्षित युवा शेतकरी आहेत आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी शेतीमध्ये प्रयोग केलेले आहेत. आतापर्यंत त्यांनी काजू बागायत ही पूर्वजांची काजू बागायत केली. त्यापूर्वी शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग त्यांनी केलेले आहेत. पूर्वी त्यांनी तुमे हॉस्पिटल परिसरात त्यांच्या मालकीची जागा आहे त्यामध्ये तूर डाळ लावण्याचा प्रयत्न केला होता आणि मागच्या 10 वर्षापासून हळदीची लागवड केलेली आहे. आज या ठिकाणी काजू बागायतीमध्ये वेगवेगळी कलमं लावून दरवर्षी ते कलमं लावण्याचा प्रयत्न करतात आणि ही काजू बागायत वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. सरकारी नोकरीची गरज नाही. त्यांची मुलंही अभ्यास करत असताना कधीतरी दिवसाला अर्धा तास 1 तास या काजू बागायती देऊन काजू कसे वळले जातात, त्यापासून कशा प्रकारचा प्रक्रिया केली जाते याविषयी ते माहिती देत असतात. सरकारने अशा काजू बागायतीचं संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करण्याची गरज आहे. आज एखादी जर मोकळी जागा असेल तर दिल्ली भागातील उद्योजक व्यावसायिक या डोंगर माळरानावर लक्ष केंद्रित करतात आणि या जमिनी झपाझप विकून घेत असतात. भविष्यात या काजू बागायतीला संरक्षण देण्यासाठी सरकारने आणि स्थानिक आमदारांनीही प्रयत्न करणे गरजेचे आहे. जे नवीन शेतकरी, नवीन युवक या शेती व्यवसायामध्ये किंवा काजू बागायतीमध्ये येऊन आपला उदरनिर्वाह करण्याबरोबरच नवीन रोजगार उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया करत असतात, त्यांना सरकारने लाभ द्यावा, सहकार्य करावं आणि वेगवेगळ्या जे सरकारच्या योजना आहेत त्या योजनांचाही लाभ मिळवून द्यावा अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.